वारा कावदान दिसला का तुम्हाला? बघा काय डेंजर सुटलंय. बघा बघू शकता तिकडं राख तर सगळी उडायला लागली. वारा कावदान सांगितलं होतं पाऊस यायला लागला. आता कसं व्हायचं मालाचं पळापळी चालली. म्हणलं चला एक शूट करावं म्हणलं. बघा दिसलं बघा किळीचे तर रस्त्याने किती झाडं सगळी पडते तिकडे. हां हे बघू शकता बुसा आणि ती राख लय उडायला लागली. बघा म्हणलं चला एक शूट करावा. मी तोंडाला धरले कारण नाका डोळ्यात चाललाय धुरळाले या. कसं थापावा कसं त्या मालकांचं व्हायचं. मालकीने आणि मालक पण आहे बघा फळात. म्हातारा आहे तरण्यानं सगळी राखून बुसा गेलाय. म्हणलं चला तुम्हाला दाखवा. आता मी फड लावत होती. ठीक आहे फड लावून झालं माझा. अजून 2 राहिले तर खाली मारावं म्हणलं तर वारं सुटलं. मला तर लय भ्या वाटतं पहिली गोष्ट. आणि जिकडं जावं तिकडं घरं तर तसलीच आहे ती बघा. हो का बघू शकता ह्याच्यावर टायर ठेवले ते. जिकडे जावं तिकडे मला तर लय भ्या वाटतं. कुठं बी जावं तर घर आईला फोन केला म्हणलं त्या घरामध्ये थांबू नका म्हणलं. लय वारं कावदान सांगितलंय डेंजर. टीव्हीला आणि मोबाईलला नुसतं वारा कावदान पाऊस लय सांगितलंय. तर कसं त्या मालकांनी करावं आणि कसं त्या कामदारांनी तर काम करावं. आणि मला पण बरं वाटत नाही. काल झाली लग्न आणि पडली आजारी. तरी पण पाऊस यायला लागला आणि वारा कावदान सुटायचा बेत दिसला म्हणून मी फड लावायला गेली. 4 फड खाली होतं. 2 लावलं अजून 2 बाकी आहेत. म्हणलं अजून एखादा झाला तर झाला आणि एक राहू बापडीचा. हो का लावून कसं झालंय बघू शकता तुम्ही. हो का इटा धरून कसं होतंय. हो का ही सगळं दुखतंय ठोकळा धरू. हो का लईच वारा कावदान सुटलंय लईच. इथं बसली मी आरोशाला कोपऱ्याला कारण मला घरातच जाऊ वाटत नाही. त्याच्यावर 2 टायर आहे ती गेलं उडून आणि ती टायर पडली बोकांडी तर जीवच जायचं. हो का बघू शकता. हो का किती वारा कावदान सुटलंय. नुसता धुरळा सुटलाय. इकडे सगळी तोंडाकडे एकामेकाच्या बघते. हो का लाईटीन फिटीन सगळ्या वाकड्या झालेल्या. कसं व्हायचं देवा. उन्हाळ्यात 2 दिवस कालपासून ऊन एवढं तावलं का नाही प्रमाणाच्या बाहेरच तावलं. आणि मग आज 4 वाजल्यापासून नक्की जरा बदलला. हो का पाऊस यायला लागला. हो का टिपकायला लागलं. आता कुठं बसू. आता मी आडोशालाच इथं उभा राहणार आहे. मी घरात पण जाणार ना म्हणले का होतं. हो का भुंगा मी आडोशालाच इथंच उभा राहणार आहे. मग काय बरोबर आहे. वारा कावदान ह्याच्यावर काहीच नाही. अगं तुम्हाला खोटं वाटतंय का बघा. हो का हे घर आहे ना ह्याच्यात आपण राहतोय. हो का काय आहे का बघा 2 टायर आहे ते. इथं एक आहे आणि मध्ये एक आहे. याला हुरबंडीच नाहीत. वाऱ्या कावदानाने का नाही गवलेलो आहे त्याच्यामध्ये का नाही त्यांनी मला हे होतंय जास्तच भ्या वाटतंय. कोपऱ्यात बसावं आपलं यातल्या लेकरांचं आणि हेन पळापळीत चालली आहे. आता फड एक लावून घ्यावं म्हणलं होतं 3 उभं करून. कारण उभं केलं का नाही मालकाच्या हातीत जातं ना. आणि ते खाली असल्यावर मग निम्यात भाऊ घालतो. तर एक घेणारच आहे पाऊस येऊस तर. पण हे डोळ्यात चालला धुरळा वारा कावदान सुटलं. तिकडं राग भुसा आहे डोळ्यात जात आहे. आता तुम्ही म्हणता ताई लग्नातलं खाऊन तू आजारी पडली काय. मी हो का काय खाल्लं माहिती आहे का नुसतं सांबर आणि भातच खाल्ला. त्या पुऱ्या नाही त्या खाल्ल्या लाडू नाही तर खाल्लं. नको म्हणलं लय पाणी होतं. कालपासून लय ऊन डेंजर पडलं होतं. आणि ते माझं दुखत पण होतं छातीमध्ये आणि पोटामध्ये एका साईडला.
त्यामुळं माझा मूडच ऑफ झाल्यानंतर एकच हेडाव शूट केला, ते पण माझं भाऊ होतं त्यामुळं लाजकाज तेवढाच केला. काय करायचं, अजून एक केलाय 3 मिनिटाचाच केलाय, 3.5 मिनिटाचा एवढंच बनवलं, कारण माझा मूडच नव्हता, कारण लय दुखत होतं. ही म्हणसान ताई तू पार्लरमध्ये गेली का, तू म्हणते पैसे हे आम्ही खर्च करत नाही, मी घरीच करते, तुम्हाला माहिती आहे. काल गेल्यावर मी घरी केले, ही बघू शकता. आणि बांगड्या मी काढून ठेवल्या, कारण मला हिरव्या जमतच नाही. पहिली गोष्ट, काल साडी पण हिरवी होती, बांगड्या पण हिरव्याच होत्या, तेव्हा सगळ्या काढून ठेवल्या आणि गोट घातल्या, कारण कामच करायला येत नव्हतं. जड 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 हात, त्या बांगड्याची सवय नाही. पाऊस चालू झालाय, मला लागणं या भिताडामुळं, म्हणून इथं बसली. मी घरात जाणारच नाही. जेव्हा वारं बंद होईल आणि घरात गेलं तरी पण फुटलेलं पत्र आहे, त्या मालकाने पत्र आणून ठेवलेत, नुसतं खुंचायला ठेवलं. त्या मागणं माणसांचं कोबन हे करून दिलं, त्यांना घरं चांगले येते होतं सेडून. आणि हे नुसतं काय सांगायचं, एकला बाय माणूस असल्यावर लय अवघड असतं. तर चला, माझा चेहरा दिसत असून तुम्हाला सुकल्यासारखा, पण कसं आहे, जरा तब्येत माझी कालपासून हीच झालेली आहे. तर ही हवा कसं झालं बघू शकता. हाताला थोडं कमी झालं वारं, घेते लावून. आणि हेड्या वावला असला आणि कुणाकुणाच्या इकडं वारं कावदान सुटलंय नक्कीच सांगा फोन करून. मी इथं आहे तरी माझा जीव तिकडं लागलाय. मस्त सेड हाणलंय, पण काय सांगावं. तर चला, बाय.